श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असताल. तर हा व्हिडिओ कालचा आहे, कारण काल मी स्वामींचं पारायण केलेल्यामुळे मला जास्त वेळ भेटलेला नव्हता आणि हा व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेलेला होता. म्हटलं आज हा अपलोड करावा. तर कालचा दिवस हा प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचा आणि आवडीचा होता, कारण कालच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि लक्ष्मीची आपण पूजा करत असतो आणि दत्त जयंती दोन्हीही एकाच दिवशी आलेले होते. हिंदू परंपरेनुसार दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे संयुक्त रूप मानले जाते आणि दत्त महाराजांनी ना अतिशय सुंदर संदेश आपल्याला दिलेला आहे. तो म्हणजे गुरु हा मार्ग दाखवतो, तर साधना आपलं मन शुद्ध करते आणि सेवा आपल्या जीवनाचं सार्थक करत असते. आज गुरुवारची पूजा तर आपल्याला करायचीच होती. त्याचबरोबर घरातले कामं सर्व आवरून घेतले, आंघोळ वगैरे करून घेतली. सर्व फ्रेश झाल्यानंतर म्हटलं आता चला देवांनाही स्वच्छ करून घ्यावे, म्हणून मी इथे देव घासायला घेतलेले होते. तर लिंबू आणि पितांबरी घेऊन मी इथं देव घासणार होते. परवा बाहेर जाऊन सर्व तयारी करून घेतलेली होती. पानं, फुलं, फळे, देवासाठी हार, दत्तगुरूंच्या फोटोंसाठी मी हार घेऊन आलेले होते. तर सर्व साहित्य मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं. त्यामुळे आता देव घासून घेऊन नंतर उंबरठ्याला मी हळदीचं लेपन लावून नंतर ही सर्व पूजा वगैरे मी मांडणार होते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी सर्व देव घासायला घेतलेले होते. तर हा देवांसाठी मी नवीन ब्रश वापरलेला आहे. कधीही आपण वापरलेला ब्रश देवांसाठी वापरायचा नाही. शक्यतो देवांसाठी सेपरेट नवीन ब्रशच घ्यायचा आहे. तर साई स्कूलमध्ये गेलेला होता, तो यायच्या आधी मला सर्व आवरून घ्यायचं होतं, कारण लहान मुले घरामध्ये असले की भरपूर सारा पसारा करत असतात आणि मेन म्हणजे मध्ये मध्ये लुडबुड करायची खूप हवस असते त्यांना. आणि देव घासायला घेतलं की साईला लगेच खेळायला यायचं असतं की मम्मी मी करतो, पण तो शाळेत गेलेला होता. तोपर्यंत म्हटलं आपण सर्व आवरून घ्यावे, म्हणून मी देव घासायला घेतलेले होते. तर आज खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. असं वाटत होतं की घरभर सगळीकडे आज पॉझिटिव्ह एनर्जी आहे, असं मला तरी वाटत होतं. मग पूजा वगैरे मांडून घ्यायची होती. सर्व तयारी तर मी आधीच करून घेतलेली होती. नंतर दारामध्ये रांगोळी काढून घेण्याच्या आधी मी म्हटलं हळदीचं उंबरठ्याला लेपन लावावं, म्हणून मी इथं उंबरठ्याला हळदीचं लेपन लावलं, साडी वगैरे घालून घेतली आणि त्यावर कुंकवानी अशी रांगोळी काढून घेतली. तर तुम्ही पाहू शकतात असे मी बर्ड्सच्या साह्याने इथं छोटीशी अशी डिझाईन काढून घेतलेली होती. तर आता स्वामींच्या फोटोला मी सर्व पूजा करून घेतलेली होती, कारण तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सुंदर असा स्वामींचा फोटो मी आणलेला होता. जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा हा फोटो मी तिकडनं घेऊन आलेले होते. तर अशा पद्धतीने छान असं देवाची पूजा वगैरे करून घेतली. नंतर सर्वात आधी मी इथे दिवा लावून त्याची पूजा करून घेतली. नंतर बाकीची सर्व मांडणी करायला घेतलेली होती, कारण कधीही देवाची पूजा मांडायची असेल तर तुम्ही सर्वात आधी दिवा लावून त्याची पूजा करावी, त्यानंतरच आपल्याला इथे बाकीची मांडणी मांडायची आहे. तर तांब्याच्या तांब्यावरती मी कुंकवाने अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घेतलेली होती आणि सर्वत्र असे पट्टे ओढलेले होते. तर आता त्यामध्ये पाणी ओतून आपल्याला ही बाकीची पूजा करून घ्यायची आहे. तर पाणी इथं ओतून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुले आणि हरळ असं टाकून सर्वत्र इथे त्यावरती मग बाकीची पूजा मांडायची आहे. म्हणजे जे आपण नारळ, लक्ष्मीचा फोटो वगैरे काय ठेवत असेल ते नंतर मांडायचं आहे. तर असंच पूजा करून घ्यायची आहे. तर स्वामी सारामृतचं पारायण मला करायचं होतं. ॲक्च्युली मी पारायण आधीच करणार होते, परंतु आम्ही खाटूश्यामला गेल्यामुळे हे पारायण करायचं माझं राहून गेलेलं होतं. त्यामुळे म्हटलं ते नाही तर हे तरी पारायण आपण करावं, म्हणून हे मला आज स्वामी सारामृतचं पारायण करायचं होतं. आणि स्वामी म्हणजे दत्तगुरूंचाच अवतार आहे, त्यामुळे दोन्हीही सेवा केलेले कधीही चांगल्याच असतात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा इथे मी करून घेतलेली होती. मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं, कारण घरामध्ये ज्या वेळेस पण अशी पूजा वगैरे काही असेल तर खूप छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी असते, मन अगदी प्रसन्न राहतं. तर दत्त गुरूंचा पण दत्त जयंती असल्यामुळे आणि मार्गशीर्षचा गुरुवार दोन्ही सोबत असल्यामुळे दोन्हींचीही पूजा मी इथे एकत्रच मांडलेली होती. एकाच टेबलवरती मी सर्व ही मांडलेलं होतं. एकीकडे तेलाचा दिवा आणि दुसरीकडे तुपाचा दिवा असे 2 दिवे मी इथे लावून घेतलेले होते. आणि त्याचसोबत देवासाठी दुधाचा नैवेद्य ठेवलेला होता. त्यामध्ये मी साखर आणि तुळशीचे पानंही घातलेले होतं. देवांसाठी छोट्या ग्लासमध्ये पाणी ठेवलेलं होतं, जे मी रोजच ठेवते. आणि इथं जे तारक मंत्र म्हणतो आपण ते म्हटल्यानंतर हे पाणी आम्ही पित राहतो. ही मुलांनाही माझ्या अशा सवयी लावलेल्या आहेत. तर कधीही अशा काही सवयी आपण लावलं तर भविष्यात ते मुलांसाठी उपयुक्त पडतात. म्हणजेच आपल्या मुलांवरती चांगले संस्कार होण्यासाठी ही मदत होते. तर ही पारायण मी
आवर्जून करायला घेतलेलं होतं. कारण जेव्हा पण कधी दत्त जयंती असेल, एखादी पौर्णिमा असेल, असं काही विशेष असेल तेव्हा अशा वेगवेगळ्या ग्रंथांचे पारायण मी नेहमी करत राहते. कारण तेवढेच मुलांच्या कानावरती हे बोल पडायला येतात. कारण मुलांना जास्त ग्रंथ वगैरे काही माहिती नसेल, जर पण आपणच हे पूजा वगैरे केले तर मुलांनाही त्याची माहिती होती आणि मुलेही आपले संस्कारी होतात. तर अशा पद्धतीने मी इथं गुरु सारामृतचं पारायण करायला घेतलेलं होतं आणि पारायण वगैरे करून घेऊन आम्हाला जायचं होतं. नंतर संध्याकाळी कॅम्पामध्ये खूप मोठं असं दत्ताचं मंदिर आहे आणि तिथे महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं. तर दरवर्षी आम्ही तिथेच जातो. शक्यतो घरी आम्ही कधीही दत्त जयंतीला म्हणजे नसतो जेवण वगैरे करायला. तर देवासाठी मी इथे पूजा वगैरे करून घेऊन मग नंतर त्यांच्यासाठी मी शिऱ्याचा नैवेद्य बनवलेला होता. त्यामध्ये मी केळी, वेलची वगैरे घालून सर्व मस्त असं त्याला तुपातला आणि त्यावरती तुळशीचे पान घालून असा छान नैवेद्य बनवून ठेवलेला होता. तर पारायण वगैरे वाचून घेऊन नंतर आम्हाला जायचं होतं. तर मुलं बसले होते, सर्व ऐकत बसले होते. कारण अभ्यास करता करता हे त्यांचं चालू होतं, दोन्ही कामं चालू होते. मी वाचन करत होते आणि ते ऐकत होते. तर तुम्ही पाहू शकतात 21 अध्याय यामध्ये आहेत. तर खूप छान आणि मस्त असं छोटंसंच हे पुस्तक आहे. कारण जे करून आपण जे स्वामींची आराधना याद्वारे आपल्याकडून होत असते आणि खूप छान असं वाटतं. घरामध्ये स्वामींचा जप तर नेहमी चालूच राहतो, पण तरीही अशा पद्धतीचे पारायण जर केले तर वातावरणही फ्रेश राहतं आणि मेन म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत राहते. त्यामुळे शक्यतो होता येईल एवढं थोडं तरी आपण देवाचा नादिक असावा, जेणेकरून आपल्या मुलांनाही या सर्व गोष्टीची सवय लागून जाते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने पारायण करायला भरपूर वेळ लागत असतो. ॲक्च्युली 2 तास 3 तास तरी कम्प्लिटली लागतात, जेणेकरून हे 21 अध्याय पूर्ण होतात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व असं मी पारायण इथे वाचून घेणार होते आणि नंतर आरती करून मग आम्ही बाहेर जाणार होतो. कारण आपण जे करू तेच आपली मुलं अनुकरण करत असतात. त्यामुळे शक्यतो आपल्यालाच या सवयी असली तर मुलं आपले आपोआप सर्व शिकत असतात. सगळं आवरून स्वामींची आणि देवीची आरती करून घ्यायची होती. तर इथे मी आधी स्वामींची आरती करून घेतली, नंतर देवीची आरती करायला घेतलेली होती. मुलांना आत्ताच अशा सवयी लावा, जेणेकरून मुलांमध्ये हट्टीपणा, राग अशा सवयी येणार नाहीत आणि मुलांमध्ये शांतता टिकून राहील. तर तुम्ही पाहू शकता शौर्याने इथे आरती घेतलेली होती आणि साई घंटी वाजवत होता. पण जास्त घंटी त्याला काही वाजवता येत नाही, त्यामुळे तो दमला आणि म्हटला, "मम्मी मी वाजवत नाही, तूच वाजव आता." पण आरती झालेली होती त्यामुळे मी पण वाजवलेली नव्हती. तर सर्व आवरून घेऊन आता दैवेला आणि स्वामींच्या फोटोला मला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा होता. आरती वगैरे करून घेतली, सर्व आवरून घेतलं. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी